अण्णा हे बघा. बापरे. हॅलो. हॅलो. हा दाजी गावकर ना. हो मी अण्णा बोलतोय. काय वेगळा काय घडला काय? हो तुम्ही सांगितलं तसंच घडलंय. हो 50 वर्ष मी गावकारकी करतोय. तुम्ही येताय ना. खॅक्का हात लावू नकोच आहे. थांबा मी येतोय. हा या या. मी बाब्याला गाडी घेऊन पाठवतो. 2 तांबे आग्यावर घालताना येतोय. हा बाब्या. ए बाब्या. ओ. अरे जरा दाजी गावकरांना घेऊन ये रे. हा हा. हा जा. हो गृहमंत्री, जरा डबा झाला असेल तर द्या. आज लवकर जायचंय, उशीर होतोय मला. म्हटलं मी एकटीच आहे आणि मला 2च हात आहेत. एका हाताने डब्याचं झाकण काढलंय आणि एका हाताने डबा भरते. ही कॅसेट लावायची आताच गरज होती का? डबिंग करून संध्याकाळी ऐकवली असती तर चाललं असतं की. म्हटलं राष्ट्रपती राजवट येण्यापूर्वी जरा सुगम संगीत ऐकूया, नाहीतर रोज रोज भावगीत ऐकून कान कंटाळले असतील रायांचे. तुला माझी सकाळीच फिरकी घ्यायलाच हवी का? तुमची फिरकी आणि मी असं कसं? अहो तुम्ही कुठे, मी कुठे? कळलं बरं का? येऊ मी? हो, हा डबा घ्या. आणि हो, सेकंदभर वेळ मिळालाच तर जरा अण्णांच्या घरी जा, माणुसकी म्हणून. आज पण रात्र होईल यायला. माणुसकी, प्रेम, आपुलकी हे शब्द मुळी तुमच्या डायरीतच नाही. नसत्या विषयामुळे सकाळीच डोकं खाऊ नकोस. तुला जमत असेल तर जा. अहो कसं समजावू आता या माणसाला? दाजीनू तुम्हाला माहितच आहे, आमचा अंकुश इथून गेल्यानंतर 1 वर्षातच प्रकाशची आई वारली. पोरखा झाला होतो. अण्णा त्याका तुम्ही चुलत पुतण्या म्हणत नाही, त्याका कुशीत घेतल्यात. हो आई बापापेक्षा पोराचा माझ्यावरच विश्वास. माझे परक असं मला माझ्या आई बापाने शिकवलं नाही. बरोबर. दोघी देव माणसं होती हो. मी सुद्धा तेच केलं. प्रकाश भाईने तर मला त्याच्या सख्या बहिणीसारखेच मानले. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा सल्ला. पोरी तुझं मान वर करून न बघणार भाई प्रेमात कसं पडलो. दाजी काका त्याचं असं झालं की माझा वाढदिवस होता. आम्ही गेलो केक आणायला दुकानात आणि दिसत नाही का हो तुम्हाला? मागून मुद्दामून धक्का दिलात ना. सॉरी. थांबा दाखवते माझा हिस्सा. अगं तू मागील आठवड्यात आपण भेटलो कुठेतरी. कुठे बरं? ती माझी मैत्रीण श्रद्धा, तिच्या घरी वाढदिवसाला भेटलो होतो. तुम्ही किती छान गाणं म्हटलं होता. एवढं काही नाही आणि मला आहो जाऊ नको म्हणून. जान्हवी नाव माझे. नाव तर खूपच छान आहे. मी प्रेरणा आणि हा माझा भाई प्रकाश. सुरक्षित अंतर ठेवा आणि हातात तलवार असती ना तर झाशीचीच राणी. तुमचं आपलं काहीतरीच. सॉरी महाशय. आम्हाला द्या आश्रय. माझं नाव प्रकाश. आता पडला ना प्रकाश. आता गट्टी सुटली म्हणा आणि मैत्रीसाठी हात पुढे करा. आता पुन्हा ट्रेनची टक्कर होणार नाही ना? प्रेरणा आता तरी. माझ्याकडून तर ग्रीन सिग्नल. कसला रे भाई? प्रेरणा कसली पण मस्करी. मैत्री तेवढे चालते बरे का? महाशय
तुम्ही नाही महाशय. बस करा हा टोमणा, नाहीतर बोलणारच नाही मी. चुकलं माझं, पण एवढी न बोलण्याची शिक्षा मात्र पोस्टपोन करा हा. केली. चला आधी देवदर्शन, मग बोलणार ना. आधी कौलजरी लावू द्या देवाला. बा देवी आई सात्रे आजी आजी लेकरा देखणी तुझ्या दर्शना गेलेले आत्या लेकरांनी मनोभाव तुझ्याकडे दर्शना घेऊन अमृता तसंच तुका अगरबत्तीचा पुढे ठेवलेला आहे. पावन कोण घे आत्या लेकरांच्या जीवनाच्या पाठीमागे वाहणारे क्लेश अडथळ्याची बाजू दुर्गू. जे लेकरा काय करतात त्यांना यशाचा मार्ग जोडून प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण कर. त्यांची देवता गाव देवता लेकरांकडे रखवलेकडे दयमाईक सामील कर. जय जय लेकरा जाती थैते त्यांना यशाचं तुरो आणि लेकरांचा टाकलेला पाऊल यशस्वी करू. लेकरा सुख सहा प्राप्त करून अन्न वस्त्र लेकरांकडे आज ते लेकरांना प्राप्त कर. आज ते लेकरांना सुख सहा प्राप्त करून आज तुझी नाव कीर्ती आहे का. आज ती लेकरा तुझ्याकडे दर्शना केलेली आहोत. अमृता फळ ठेवलेला अगरबत्तीचा पुढे ठेवलेला ह्याच्या तू राजी जा. लेकरांच्या पाठीमागे येणारी आघात संकटा भाजपा फेक आणि लेकरांची नाव कीर्ती करू, तुझी नाव कीर्ती करून आज त्या लेकरांना तुझ्या दर्शनात घेऊन ये. मनोभावी दर्शना घेऊन आज तुझ्याकडे भेटे घेऊन तू का अमृता फळ आणि अगरबत्तीचं पुढे ठेवलं पावन करून. प्रकाश, तू आज इकडे कसा? अगं खरं तर मला इकडे यायचंच नाही होतं, पण प्रेरणानेच आग्रह केला. आणि तुझी माझी भेट व्हावी ना, हे कदाचित त्या मातेचाच आशीर्वाद असावा. असं का? आणि अण्णाने आग्रह केला. आणि आमचा विसर पडला वाटतं. ग रागावणार नाही तर सांगतो, नाहीतर उगाच दोन्ही गालावर छानपैकी मेहंदी उठायची. एवढी काही रागीट नाही आम्ही, सांग ना. अगं तुझी भेट झाली ना, तिथून एक सुंदर चेहरा माझी सारखी झोप मोड करतोय. त्यावर काही उपाय आहे की. दोन्ही गालावर छान नक्षीकाम टॅटू काढून घ्यावे लागतील. एवढं छान बक्षीस मिळत असेल तर बंद आजीर आहे, पण फक्त तुझ्या नावाने. इश्श, मला असे म्हणायचं होतं की हवालदाराने चोरी पकडली. पण जो माल चोरीला गेलाय त्यासाठी चोराला रिमांड खाली घ्यावं लागेल. पण त्याकरिता बेडी घालावी लागणार ना. कसली? ती का? मी आवडत नाही का तुला? तसे कारण अजून तरी दिसत नाही. तुझे कारण काहीही असो, पण आता माझ्या हृदय मंदिरात ना ही एकच मूर्ती विराजमान आहे. एवढं काय पाहिलंस या मूर्तीत? जे माझ्या मनाला भावले ते. आणि अन्यायाविरुद्ध रणरागिणी आणि क्षणात कोमल सुगंधी फूल. उगाच शब्दात गुंतवू नकोस. सगळे शब्द एक माध्यम आहे. पण तरीही मनात एक भीती राहतेच. भीती? अगं ती काढून टाक. जे त्याच्या मनात असेल ते बघ. ऐकलं ना? हो ऐकलं की मी सगळं. तुमचं गुप्त गुप्त झालं असेल तर निघायचं का भाई आता? आमचे तसे काही नव्हते. मग ते गाल लाल कसे झाले? चला निघूया आता. प्रकाश, ते तुला काहीतरी सांगायचं होतं ना, बोल ना. अण्णा, पोपटाचा आवाज वाटतो जादूगाराची छडी दरडाचलाय वाटतं. तायडे जरा गप्प बसला. तेरी चूप मेरी चूप सारी गाई गप चूप. आता तू सांगतोस की अण्णा, पोपट बोलणार आता. ट्रेन चाली. ते ना तुझं जरा जास्तच होतंय. अण्णा, बोल तू. आमचं दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर. अरे ते मला माहितच आहे, तुम्हा दोघा भावा बहिणींचं ना. हो, माझं जान्हवीवर प्रेम आहे. हो, आणि माझं प्रकाशवर.
अरे मग हे असं चोरी केल्यासारखं काय सांगता? अण्णा चोरीच आहे ती, दिल की चोरी. तू केव्हाही रेंज घालवते बघ. अरे तुम्ही प्रेम करता इथपर्यंत ठीक आहे, पुढे का ट्रेन पटरीवर आणायची की नाही? प्रकाश मला अगदी मनापासून आवडतो. तुमची परवानगी असेल तर. माझी परवानगी? प्रेम करताना माझी परवानगी मागितली होती का? आता अण्णा आठवला की काय? दिली, पण असं चोरून फिरायला नाही हा, लग्नाला. काय खरंच? हो हो, अगदी खरं. पोरांनो, थोडी गंमत केली रे. हो पण त्या गमतीत आमची हवा टाईट झाली. मी तर फार घाबरूनच गेले. अण्णा किती भारी फिरकी घेतली या दोघांची, शून्यातच विकेट. पोरांनो, शून्यातूनच विश्व निर्माण करायचं असतं. पोरी, हा माझा पुतण्या असला तरी माझा मुलगाच आहे. तो अगदी मुलासारखं प्रेम करतो बघ माझ्यावर. तू माझी दुसरी लेक बनून येशील का या घरात? अण्णा, आता माझ्या मनातल्या सगळ्या शंका घेतल्या. मलाही वडील नाहीत, त्यामुळे एक मुलगी बनूनच मी तुमच्या घरचं माप ओलांडीन. सुखी राहा. अण्णा मला तर आता स्वप्नात असल्यासारखं वाटते, कारण माझी सखी माझी होणार. आई झालाच ना लागा. आई, अण्णा बघा ना. अरे जाऊ दे रे पुरी, तुझ्या आता आईला आम्ही भेटायला येणार हा. फक्त 5-6 महिने होऊ दे, नंतर भेटू आपण. हा चालेल, चला. तसं सांगेन मी आईला. हो, चला तोंड गोड करूया. किती वेळ? प्रथम मला उशीर झाला की रागवायची, आता माझी परीक्षा घेत असणार. वर परीक्षा, वधू परीक्षा कधीच झाली, आता फक्त सप्तपदी घेतले की झाले. झालं. फक्त माझा भोवरा कसा होतोय ना ते बघ. आता मला सांग, इथे काय? तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये नो एंट्री. जान्हवीला वळेसर आवडत होता ना, म्हणून आणलाय. हा घे, आठवणीने दे तिला, आणि छानस बक्षीस पण घे तिच्याकडून. ती बघ आलीये. अरे महाशय, थोडी लेट झालं. थोडा ठीक आहे, ये बैस. आज मुद्दाम का बोलवलंस? अगं आज संध्याकाळी आपल्याला एक वस्तू पाहायला जायचंय, येशील ना? बरीच घाई झालेली दिसते एका लबाडाला. अगं मग सगळे सिग्नल मिळालेत आणि माझी राणी माझीच होणार म्हणजे? पुरे, मी तुझीच आहे आणि तुझीच राहणार. आपल्या प्रेमाला कुणाची दृष्ट तर नाही ना लागणार. पुरे, असं नाही बोलायचं. हे बघ तुझ्यासाठी काय आणले मी. वा, माझी आवडती गोष्ट. सायंकाळी कुठे? आपला कायमचा स्टॉप. मी येतो टू व्हीलर घेऊन.
अखेरची भेट ठरली हो. बाईने पुन्हा तिच्यासाठी वळेसर आणला होता. दोघा भाऊ बहिणींचं खूप प्रेम होतं एकमेकावर. सगळं कसं सुखीत झालं. आणि काळाने असा काही गाला घातला ना की वृक्ष मुळासे कडून म्हणून पडला. हो, मुळासे कडून. खरा प्रेम होता हो त्याचा. त्याचा जीव घुटमाळता, पण मार्ग ह्यो काढूकच हो. तिच्या आत्म्याला शांती मिळेल. बघताय कौल लावून, तरी तुमका शांती ही करूकच होईल. तुम्ही सांगाल तसं. राजी काका, हे सगळं होईपर्यंत जान्हवीचा आत्मा बाईला असाच भेटणार का? ता मी या काय सांगा, बघूया शिमक्याक एक उपाय करून. बघा, काय शक्य असेल ते करा. काळजी करू नको. हा, बरा मी चलतोय. हा,